भाऊंशी माझे जुने संबंध आहे, जिव्हाळ्याचे संबंध आहे गिरीश भाऊंशी, म्हणून त्यांनी तसं म्हटलं असेल, पण त्यांची माझी भेटच नाही. फॉर्म माघारीच्या दिवशी त्यांचं माझं बोलणं झालं होतं, त्याच्यानंतर गिरीश भाऊंशी माझं बोलणंच नाही आणि संपर्कही नाही. आपली भूमिका काय नेमकी आता भूमिका मी जर का फिरतोय, माझा एक राऊंड झाला, यांची सुरुवातही झाली नव्हती, तो वेळेस मी अर्धा जिल्हा घेऊन घेतला होता. हे जेव्हा फिरायला लागले तेव्हा माझा पूर्ण जिल्हा होण्यात आला आणि जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी मला रिस्पॉन्स चांगला भेटला आणि आशीर्वाद सर्वांचे भेटत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी काल परवा वक्तव्य केलं आहे की जाहीर पाठिंब्या संदर्भात जे शरद तायडे यांनी अनिल चौधरी यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या पाठिंबा. मी गिरीश भाऊंच्या संपर्कात फॉर्म भरणार होतो, त्या दिवशी होतो, त्याच्यानंतर मी गिरीश भाऊंच्या संपर्कात नाही. जिल्ह्यातील किती भाजपचे नगरसेवक आपल्या संपर्कात आहे? 80% भाजप तिकीट चुकीचं दिलं आहे म्हणून नाराज आहे. 80% भाजप माझ्या फेवरला का म्हणून मी अपक्ष आहे, अपक्ष उभं राहिलो. जनसामान्यांचा कौल असा आहे की भाजपकडून कुठल्याही उमेदवाराला दगडाला जरी उमेदवारी दिली तर निवडून येतो, असा एक आरोप आहे. काय भाजपकडून कोणालाही उमेदवारी दिली, दगडाला जर उमेदवारी दिली तरी निवडून याल असा आरोप आहे. आहे निष्ठावान भाजपचे असतात, पण ते कंटाळले आता सर्व. मी अपक्ष आहे ना, मी जर कुठल्या पार्टीचा असतो, मी जर राष्ट्रवादीचा असतो, मी पंजाचा असतो, यात तो विचार केला असता त्यांनी. ते जेव्हा कंटाळतात तेव्हा अपक्षांना मतदान करतात. जिल्ह्यात तुमच्या मैत्रीची चर्चा भरपूर आहे. या निवडणुकीमध्ये तुमची मैत्री जिंकणार का पक्षाची निष्ठा? जर सर्व आमदार माझे मित्र आहे, त्यांनी जर मैत्री जपली तर मला कोणी हरवू शकत नाही. मग त्याच्यात गिरीश भाऊसुद्धा आहे माझे मित्र. माझ्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपामधील नगरसेवकांमध्ये अंतर्गत खतखत असल्याचे बोललं जाते, काय सांगा? भयानक खतखत आहे भाजपमधल्या अंतर्गत नगरसेवकांची आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यांना गृहीत धरत आहेत किंवा हे तर आपल्या कुठं जातील, त्यांना विश्वासात घेत नाही, म्हणून त्यांना कंटाळा आला आहे. आता त्यांना वेगळ्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण काही काही गोष्टीला वेळ होऊन गेलेली आहे. सामाजिक समीकरणही कुठेतरी गडबडलं आहे भाजपाचं, असंही आरोप. सामाजिक समीकरण म्हणजे कसं माझ्या लक्षात नाही आलं. उमेदवार देताना जे सामाजिक समीकरण दाखलं गेलं पाहिजे. हां, सामाजिक समीकरण तो चुकलेलं आहे, कारण 3 मंत्री समाजाचे आहे आणि 4था हा कॅन्डिडेट दिला आहे. तर या जो समाजाचा म्हणजे जसं आता आपणच विचारलं मला, तर जसा कॅन्डिडेट दिला आहे तर जे दुसरे समाजाचे आहेत, समजा आता इथं तुम्ही बघितलं तर 111 मुस्लिम आहेत, 90 मराठा समाजाचे आहेत, 70, 60, 65 बौद्ध समाजाचे आहेत, त्याच्यानंतर 43 तेली समाजाचे आहे, लेवा समाजाचे 70 मतदान आहे. तर साहजिक आहे त्यांना चुकीचं वाटेलच आणि त्या सर्वांचा पाठिंबा मला राहील आणि मला आशीर्वाद राहील. आपल्या प्रतिस्पर्धी तुम्हाला ज्येष्ठ बंधू म्हटलं होतं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला नंदू महाजनांनी मला ज्येष्ठ बंधू म्हटलं, तर नंदू माझा लहान भाऊ आहे. त्याने काय करायला पाहिजे, गिरीश भाऊंशी सल्ला करून किंवा माझ्या मोठ्या भावाला द्या आणि मन मोठं करून भाजपने मला पाठिंबा दिला पाहिजे आणि गिरीश भाऊने मला आशीर्वाद दिला पाहिजे. त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की आपण फक्त नगरपालिका बघितली आहे, मी तर जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होऊन चुकलो. जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष तो आता मागच्या 10 वर्षापूर्वी झाला नंदूभाऊ. मी 40 वर्षापासून पूर्ण जिल्ह्याच्या संपर्कात आहे. चौधरी परिवाराला सगळ्यात जास्त मतदान म्हणजे 95,000 मतदान घेऊन आम्ही निवडून आले भुसावळ शहरात. महायुतीमध्ये आता वरवर अलबेल दिसत आहे सर्व, पण वाटतं का तुम्हाला महायुतीमध्ये चांगलं चाललं आहे? दिसणं अलबेल वेगळं आहे, सगळं चाललं आहे आता. म्हणजे जे काय आय हेट यूचं आय लव्ह यू झालं, पण ते मनापासून नाही झालेलं आहे. गुलाब भाऊसुद्धा मला आशीर्वाद देतील. नाशिकमध्ये आता गोकुळ गीतेंनी माघार घेतली असली तरी तेच विजयी होती अशी चर्चा आहे आणि त्यांच्या मागे मतदार जे आहे ते उजव्या असल्याची चर्चा आहे. काय वाटतं, तसंच काही समीकरण जळगावमध्ये होईल? अपक्ष उमेदवाराला पुढे जातील. गोकुळ गीते असेल, गणेश गीते असेल, मागच्या वेळेस मी कुंभाचं काम सांभाळलं होतं नाशिकला, तर माझे एक जवळून संबंध आहे गणेशसोबत. गणेश एक साधा कार्यकर्ता होता, भाऊंच्या आशीर्वादाने आज तो मोठा झाला आहे, गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने. आणि तो परिवार भाऊंच्या शब्दाच्या बाहेर जाऊच शकत नाही. पण मग जे काही राजकीय असतात विषय की महत्त्वाकांक्षा जागृत होतं, ते महत्त्वाकांक्षा जागृत झालेल्या आहे गणेश भाऊ, गोकुळ भाऊ त्यांच्या. पण ते भाऊंनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलेलं आहे. पण कार्यकर्ता आतून काय करतो आणि बसल्या बसल्या बिल्डिंग लागू शकते ना. हा विषय कशाचा आहे? रोकडाचा विषय आहे. बसल्या बसल्या बिल्डिंग लागू शकते. मोठं करण्या हे उद्या भविष्यामध्ये विद्यमान आमदारांना घातक करू शकतो.
नंदू महाजनांना मोठं करणं हे सर्वात चंदू पाटील यांना घातक ठरणार आहे. मित्र माझेही आहे चंदू पाटील आणि नंदू भाऊंचेच आहे. पण मग कसं होतं, भाजपची एक पद्धत आहे, जेव्हा आदेश येतो वरनं तेव्हा मैत्री बित्री ते काहीच जपत नाही. त्याचं उदाहरण मी आहे. गिरीश भाऊंचा मी एकदम जिवलग मित्र असल्यावरसुद्धा मला यावलला मदत करायची भाऊने स्पष्ट नाही सांगितलं होतं की मी पार्टी सोडून कोणाला मदत करू शकत नाही. भाजप आणि शिवसेना जे दिसतंय ते वरवर दिसतंय का? वरवर दिसताना इतकी कटुता निर्माण झालेली आहे. एकामेकाच्या विरोधात इलेक्शन लढलेले आहे, एकामेकाच्या विरोधात अशा एक वेगळ्या पद्धतीने भाषणं झालेली आहेत. आणि उद्या जर शिवसेना अपेक्षा ठेवील की भाजपचा आमदार होईल आणि आम्हाला मदत करेल, होऊच शकत नाही. तुमच्या उमेदवारामुळे भाजपची डोकेदुखी वाढली का? भाजपची कशी काय वाढेल? सगळ्यांचीच वाढलेली असेल जे काही असतील ते. आणि नंदू महाजन तर नक्कीच, कारण त्याचा मित्रपरिवार आणि माझा मित्रपरिवार शक्यतो एकच आहे.